नमस्कार, मी रुद्रवर्षाव नभांगणे. आता तुम्ही म्हणाल मी हे पुस्तक का लिहिलं? कारण तारे आहेत म्हणून सारे आहेत. तर ताऱ्यांविषयी पुस्तक का लिहावं असं वाटलं? कारण आता पुस्तकाचं नावच बघा ना काय, ताऱ्यांशी गप्पा. गप्पा म्हणजे काय? गॉसिप. तुझ्या आईचा भिशीचा ग्रुप आहे, गॉसिप करते. सॉरी सॉरी सॉरी, नाही तसं नाही. म्हणजे गप्पा का मारतील, गॉसिप का करतील, ते वेगळी कथा आहे. वेगळी कथा आहे ही. ताऱ्यांच्या विश्वातली एक वेगळी कथा मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समजा आपण असं समजूया की आकाशगंगा नावाची जर सोसायटी आहे, तर त्या सोसायटीचा मॅनेजर आहे सूर्य, आणि त्या सूर्याच्या अंडर सगळे बरं का. हां, म्हणजे शनी आणि मंगळ समोरासमोर राहतात, आणि मग कोणाच्या तरी दारात कुणीतरी मुद्दाम पाणी टाकते म्हणून दोघांची भांडणं आहेत. आहे की नाही? मज्जा आहे. दोन भाऊ राहतात, राहू आणि केतू. ते सगळ्यांना त्रास देत असतात, सगळे वैतागलेत त्यांना. आणि तिकडे मग कुठेतरी प्लुटो राहतोय टेरेसजवळ छोटंसं घर बांधून. अशी छोटीशी फॅन्टसी आहे ही. फॅन्टसी. कल्पना फॅन्टसी म्हणजे कल्पना. कल्पना म्हणजे कथेबद्दल बोलतोय मी. जरा थांब ना मूर्खबाई. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ताऱ्यांवरच पुस्तक का लिहावं असं वाटलं, तर मला वाटतं सगळं ताऱ्यांमुळे आहे. सगळं म्हणजे हे अवकाश विश्व, आकाशगंगा, ग्रह, सगळं 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 ताऱ्यांमुळे. मुळात आपला जन्म सुद्धा ताऱ्यांमुळेच झालेला आहे. जा लहान मुलांना जाऊन सांग जा. काय पण सांगतो का? काय कोणी केलं लेखक तुला? ताऱ्यांमुळे जन्म होतो का? एक पुरुष आणि एक स्त्री. नाही ऐकायचं आहे कोणी. सांगतो. वेडीबाई आहे काही? अरे वेडीबाई आहे काही? नाही. हिला सांगा, मी व्याप्त स्वरूपात बोलतोय, ही व्यक्तिगत स्वरूपात घेते. हिला सांगा. नाही, त्यांचं व्यक्तिगत स्वरूपच व्याप्त स्वरूप आहे. मी सांगतो त्यांना. मॅडम, कसं आहे, 13.9 अब्ज वर्षांपूर्वी अख्खं विश्व एक बिंदुवत रूपात होतं. मग झाला बिग बँग, म्हणजेच काय तर महास्फोट. आणि महास्फोट झाल्यानंतर अनेक गॅलेक्सी, अनेक ग्रह, तारे, सूर्यमाला अशा तयार झाल्या. मग त्या अनेक गॅलेक्सीमधून एका गॅलेक्सीतल्या एका सूर्यमालेतला एक छोटासा ग्रह म्हणजे पृथ्वी. याला काय म्हणतात तर कॉस्मोलॉजिकल फिनॉमिनन. म्हणजे काय तर न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, हायड्रोजन याच्या संयोगात अख्खं विश्व असं सामावलेलं आहे, जपलेलं आहे, एकवटलेलं आहे. सर सर तुम्हाला एवढी माहिती कशी? अहो, मी कॉस्मो रिसर्च सेंटर बल्गेरियामधनं ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स, ब्लॅक होल, वॉलमोल ह्याच्यावर PhD केलेली आहे. PhD केलेली आहे? हो, मी PhD केलेली आहे. माझा एक प्रबंध पण खूप प्रचलित आहे. कुठला? ताऱ्यांचे परिवहन आणि चुंबकीय क्षेत्र तथा सजीव स्पंदनांचा तौलनिक अभ्यास आणि जीवाश्मांची व्यवच्छेदक लक्षणे आणि त्यांचे पृथक्करण, अर्थात ये तारा वो तारा हर तारा, हा प्रबंध माझा प्रसिद्ध आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.